हडपसर बॉम्ब प्रकरणी आरोपीची ओळख पटली असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। वैयक्तिक वादातून बॉम्ब ठेवल्याची शक्यता आहे। दहशतवादाशी संबंध नसल्याचंही स्पष्ट झालंय। पोलीस बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीच्या मागावर आहेत। तर हडपसरमध्ये एका रुग्णालयाच्या इथं हा बॉम्ब सदृश वस्तू ठेवण्यात आलेली होती आणि जी वस्तू ठेवणारी व्यक्ती आहे त्या आरोपीची ओळख पटली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वैयक्तिक वादातून बॉम्ब ठेवल्याची शक्यता आहे। दहशतवादाशी या व्यक्तीचा कोणताही संबंध नाही अशी देखील माहिती समोर आलेली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत। निलेश, हडपसर बॉम्ब प्रकरणी एक महत्त्वाची माहिती, आरोपीची ओळख पटलेली आहे। वैयक्तिक वादातून या व्यक्तीने बॉम्ब ठेवल्याची शक्यता वर्तवली जाते। संकेत, खरं तर पुणे पोलीस असेल किंवा दहशतवादी पथक जे असेल हे सलग 2 दिवसांपासून आरोपीच्या शोधामध्ये आहे आणि आता आरोपीची जी आहे ती आता ओळख पटलेली आहे आणि पोलीस जे आहेत ते आरोपीच्या मागावर आहेत। काही तासातच त्याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे। मात्र यात महत्वाची बाजू एक समोर आलेली आहे की त्यांनी दहशतवादाचा कुठलाही अँगल नाहीये, वैयक्तिक वादातून त्यांनी हे कृत्य केल्याचं सूत्रांनी या ठिकाणी माहिती दिलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर त्याचं शेवटचं लोकेशन जे होतं ते मांजरी परिसरामध्ये काल निदर्शनास आलं होतं। त्या अनुषंगाने काल पोलिसांनी त्या परिसरामध्ये रात्री उशिरापर्यंत छापेमारी सुद्धा केली होती आणि काही महत्वाचे पुरावे जे आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। मात्र या प्रकरणामध्ये आता दहशतवाद्यांचा कुठलाही संबंध त्याच्याशी नसल्याचं सूत्रांनी या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळं आता पोलीस त्याला लवकरच ताब्यात घेतील। मात्र त्यांनी हे कृत्य का केलंय हे बाजू जी आहे ती समोर येण्याची फार महत्वाची गरज आहे, कारण वैयक्तिक वादातून ह्याने कृत्य केल्याचं या ठिकाणी सांगितलं जाते। मात्र त्यांनी ज्या पद्धतीने बॉम्बची बांधणी केली होती ते त्यांनी कुठून शिकले हे पोलिसांना या ठिकाणी शोधायचं आहे। त्यासाठी आता दहशतवादी जे पथक आहे ते आरोपीच्या मागावर आहे। काही तासामध्ये आरोपीला ताब्यात घेण्याची शक्यता आहे। नक्कीच धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।